5 षटकांचा हा पहिला सत्र आणि 5 षटकामध्ये त्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो खर्डी संघ किती धावसंख्या जमवेल, किती धावांचं लक्ष अंजूर संघासमोर ठेवेल हे पाहण्याकरता आपण मैदानामध्ये बोलूया. खूप मोठी बिग फाईट असेल. दोन्ही संघांचा विचार केला ताकदीचे संघ आणि ही लढाई खूप मोठी असेल. मात्र ही लढाई जिंकणार कोण हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये बोलूया. पहिले दोन फलंदाज ॲज अ ओपनर सलामी वीर मैदानामध्ये दाखल झाले. विशाल म्हात्रे आणि सूरज फौजदार असे दोन फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अंजूर संघाकडून कुणाल म्हात्रे पहिलं षटक घेऊन येईल. सामन्याला सुरुवात होईल. दोन पंच आम्ही पाहतोय. मुख्य पंच दीपक पाटील सर, स्क्वेअर लेग पंच द्वारकानाथ चोरगे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होईल. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतील. 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत असतील. 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मिडविकेट रिझन मध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार असेल इथे कुणाल म्हात्रे, समोर असेल फलंदाज विशाल म्हात्रे. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू होता मात्र इथे ताकद कमी वापरली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता अंजूर संघाला. मात्र इथे बाद होतोय खार्डी संघाचा हा पहिला गडी विशाल म्हात्रे. थँक्यू डीजे. खूप मोठी सफलता इथे प्राप्त केली आहे. श्री गणेशा केलाय आपल्या संघाचा. खूप सुंदर गोलंदाजीची सुरुवात इथे कुणाल म्हात्रे याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती कुणालनं विशाल म्हात्रेला बाद केलंय. त्याची जागा बुडून काढतोय नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती करण निगुकर आणि त्याच्या संवेदक सूरज फौजदार. आपल्याला असे 2 फलंदाज पाहायला मिळतील. गोलंदाज तयार असेल. अप्रतिम सुरुवात गोलंदाजीची. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू, दिशा दिलाय चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये. पहिल्या चेंडूवरती सफलता घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती धावा खर्च केल्या त्या म्हणजे 4. आता मात्र आपलं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना 4 धावेने अप्रतिम सुरुवात केली. 4 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. कुणाल मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. अक्रॉस द लाईन केवळ दिशा दिली. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. डीप फाईन लेग शॉट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव आली या चेंडूवरती. 1 धावेपेक्षा काहीच नाहीये. 1 धावेनं स्ट्राईक रोटेट होतोय. आता मात्र ऑन स्ट्राईकिंग वरती असेल करण निगुकर. 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. खूप चांगली सुरुवात केली दोन्ही संघाकडून. दोन्ही संघांचा विचार केला. ताकदीचे संघ आहेत. मात्र ताकद कोणाची भारी पडेल या सामन्यामध्ये. टेरकिलर चेंडूला सन्मान दिलाय, दिशा दिली. नो मॅन स्टँड, गॅप सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. मात्र तोपर्यंत चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. क्रमांक पहिलं मार्गस्थ चौकाराला. संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती सफलता घेतल्यानंतर त्यानंतर फलंदाज करण निगुरकर आणि सूरज फौजदार यांनी आपली आक्रमकता चालू ठेवली मैदानावरती. चौकार दाखवतात. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 1-1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र यावेळेस पंचांचा इशारा येतोय. दीपक पाटील सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेग स्टंप सोडून गेला चेंडू. आता मात्र बोनसच्या रूपानं 1 धाव खर्च केले गोलंदाजानं.
1ने धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती. आता मात्र स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्ही अक्षय केनीला पाहतोय. चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. क्रॉस द लाईन घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र इथे फुटवर्कचा वापर केला नव्हता फलंदाजानं. सफल होऊन घेण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल 10 धावा धावफलकावरती. अजूनही षटकाचा विचार केला तर अक्षय केनी माहिती पोहोचवत आहेत. एक चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. करण निंगुरकर आणि सूरज फौजदार असे दोन फलंदाज मैदानावर. खेळ करत असताना इथे स्टेर केलाय चेंडूला. गॅप सिलेक्शन, नो मॅन स्टँड. चेंडू जातोय वन बाउंड सीमा पार. पहिल्या षटकाच्या अंतवरती आलेला हा मोठा फटका चौकार. वेळ घेऊ नका अंजूर संघ. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस विशाल म्हात्रे पहिल्या चेंडूवरती आऊट झाला, त्यानंतर सूरज फौजदार आणि करण निगुरकर यांनी आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेत त्या जिम्मेदारीनं फलंदाजी करत असताना मैदानावरती चांगला क्रिकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार केला करण निगुरकर 4 या धावसंख्येवरती खेळतोय. त्यानंतर सूरज फौजदार 9 या धावसंख्येवरती खेळतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम खेळ, चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अलंकार भोईर अंजूर संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. संघाच्या संघनायकांना दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला कुणाल मात्रेनं. मात्र इथे अलंकार कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मात्र इथे पहिला चेंडू फेकला होता. एकच धाव मिळतो या चेंडूवरती. एका धावीपेक्षा इथे काहीच नाही. एका धावीने संघ पुढे सरकतोय. 15 धावा धावफलकावरती. कुठेतरी आता शांत क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना इथे अंजूर संघ पाहायला मिळतोय. मोठे फटके येणं खूप अपेक्षित असतील, ते म्हणजेच खार्डी संघाकडून. अलंकार भुईरचा चेंडू, अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची आणि तो मोठा फटका दाखवलाय फलंदाज करण निगुरकरनं. हा षट फटका पाहायला मिळाला तो म्हणजेच करण निगुरकर च्या माध्यमातून. षटकाराला एकूण धावसंख्या खूप मोठा आकार घेतोय. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. अलंकार भुईर च्या माध्यमातून फेकले जाते. 2 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा खर्च करेल गोलंदाज, एकीकडे किती धावा जमवतील दोन फलंदाज. सन्मान दिला होता चेंडूला. एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू उचल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडूवरती हल्ला चढवला, त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम इथे करण निगुरकर या गोलंदाजानं केलंय, फलंदाजानं केलंय. 2 धावा आल्या. संघाच्या धावसंख्येला 2 ने आकार येतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 1 गडी बाद. ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो खार्डी संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. गुड क्रिकेट अक्रॉस लाईन, ताकदीचा वापर, चेंडूला ढकलून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषे बाहेर मोठा फटका 6 धावा.
माध्यमातून या षटकाचा आपण विचार केला तर दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी चुकीची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकलेत अलंकार भुईरनं. 2 षटकार, दुहेरी धाव आणि एकेरी धाव, एकूण 15 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या कुणाल म्हात्रेनं, मात्र इथे अलंकार भोईरनं 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळी ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, तितक्या चांगल्या रीतीनं खेळून काढलाय चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि ते प्रयत्न सफल होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपलाई वापरले या दोन फलंदाजांनी. गुड क्रिकेट, अप्रतिम खेळ चाललाय मैदानावरती खार्डी संघाच्या फलंदाजांकडून. 2 धावा आल्या, संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. अलंकार भुईर गोलंदाज, इथे मात्र सन्मान दिला होता. चुकीचं क्षेत्ररक्षण, जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव खर्च केले. एक धाव आली चेंडूवरती, एका धावेच्या मध्ये संघ पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. तर षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. तर नक्की इथे शुभेच्छा आल्यात आमचे मान्यवर मनोज मस्कर कोपरोली यांच्याकडून. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला, त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. मात्र इथे एकूण धावसंख्या 32 धावा, 2 षटकांचा खेळ. खूप महागडे षटक पाहायला मिळालं अलंकार भुईर या गोलंदाजाकडून, कारण त्याच्या षटकामध्ये तब्बल त्यानं 18 धावा खर्च केल्या. चुकीची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये कुणाल म्हात्रेनं 14 धावा खर्च केला, त्यानंतर अलंकार भुईरनं 18 धावा खर्च केला. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अंजूर संघाकडून अजित डाकी, परंतु अजूनही मैदानावरती सूरज फौजदार आणि करण निगुरकर आपली एक चांगली फलंदाजी करत असताना, खूप चांगला क्रिकेट दाखवत असताना मैदानावर खूप चांगली धावसंख्या जोडल्या अद्यापपर्यंत. 32 धावा 16च्या सरासरीनं धावसंख्या कुटत असताना मैदानावरती जरी सरासरी कायम ठेवली तर नक्कीच एक खूप मोठा आकडा आपल्याला पाहायला मिळेल या खार्डी संघाकडून. मात्र इथे फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवला चेंडूला. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली होती, जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली होती, त्याच प्रकारची सुरुवात, थोडीशी खराब सुरुवात इथे गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठत असताना फलंदाज करण निगुरकर षटकार चौकार दाखवतोय आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम, एक चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून. 38 धावा धावफलकावरती. मात्र यावेळी सुरेख कमबॅक पाहायला मिळते या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. दुसरा चेंडू फेकला होता, मात्र इथे करण निगुरकरला हा चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 38 धावा धावफलकावरती. ब्लॉक होल मध्ये फेकलेला हा चेंडू बॅटची काढा घेतोय, मोठा फटका मारायच्या नादामध्ये. मात्र इथे एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच नाही. तर नक्कीच खार्डी संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. तर खार्डी संघाचे पॅकर आदरणीय विघ्नेश पवार जरी ते उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. आपलं स्वागत केलंय षटकारानं. फलंदाज असेल सूरज फौजदार. अप्रतिम खेळ.
मात्र इथे 45 धावा झाल्यात. मात्र इथे गरज असेल अंजूर संघाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकण्याची, गरज असेल विकेट घेण्याची, मात्र ते चित्र पाहायला मिळत नाही. इथून फलंदाजांनी मात्र आक्रमण चढवलाय या अंजूर संघाच्या गोलंदाजांवरती. षटकार चौकार दाखवतात. खूप मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 45 धावा. अजित डाकियाच्या कडून फेकलं जाणारं तिसरं षटक. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळतात. एकूण 13 धावा खर्च केल्यात. खूप मागडी गोलंदाजी इथे पाहायला मिळते अंजूर संघाच्या या गोलंदाजांकडून. इथे देखील सफल केल्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अप्रतिम चेंडूची फेकिंग. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला, थोडासा खालीच राहिला चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नांदामध्ये असफल ठरते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 45 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात असेल. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि त्याचा परिणाम केवळ एकच धाव. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो खारोडी संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 46 धावसंख्येवरती. आमची ड्रिंक ट्रॉली मैदानावरती जाईल, तोपर्यंत संधी देईल डीजे साठी. नक्कीच नक्कीच. मॅडीने जसं गाणी वाजवलं त्यानंतर मॅडीच्या चेहऱ्यावरती खूप हास्य निर्माण झाले. मला वाटतं हा गाणं मॅडीचं फेवरेट असावं. चोली के पीछे क्या है. तर नक्कीच मॅडी तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. आमचे ड्रिंक बॉय पहा मैदानावरती खूप मोठं योगदान लाभलं ड्रिंक बॉयचं. प्रकाश भोपीची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी. यंदा कर्तव्य देखील आहे त्यांचा. लग्नाचा विषय काढला का प्रकाश भोपी खूप हसतात. ते बघा आतापर्यंत ते हसतात. प्रकाश भोपी थोडंसं स्पीडअप करा. धावत या, पण मैदानाचा ताबा सोडा. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही जरी तुमची एनर्जी डाऊन झाली असली तरी संध्याकाळी तुम्हाला खूप मोठ्या संख्येनं तुम्हाला चार्जिंग केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. तुमचा ब्रँड अगोदरच हाणून ठेवलाय आयोजकांनी. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 46 धावा. खारडी संघ इथे फलंदाजी करतोय पहिल्या सत्रामध्ये आणि त्यांचे पॅकर्स वसंत पवार यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. तर इथे 4थ्या षटकाला सुरुवात होईल. कुणाल मात्रे याच्या माध्यमातून फेकलं जाईल. ज्या कुणालनं पहिलं षटक फेकलं होतं 14 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता घेतली होती. विशाल मात्रे सारखा फलंदाज बाद केला होता. तोच गोलंदाज मात्र आता 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा संघाच्या संघनायकानं जिम्मेदारी दिले 4थ्या षटकाची. राईट अप ओव्हर द विकेट. षटकाला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू फुलटास होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. कट लागून चेंडू शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र इथे एकच धाव आले. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु इथे एकच धाव. एका धावेने समाधान मानतायत हे 2 फलंदाज करण निगुरकर आणि सूरज फौजदार. एका धावेच्या मदतीने संघाला नेऊन ठेवलंय 47 धावसंख्येवरती. शांत क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या नजरा मैदानावरती या सामन्यामध्ये. बिग हिट बिग हिट बिग हिट. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडूला ढकलून दिलाय लॉंग रिझन मध्ये सीमा पार. दॅट इज अ बिग 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 हिट. षटकार. षटकाराला अप्रतिम खेळ. करण निगुरकर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून 53 धावा धावफलकावरती. खारडी संघाच्या 50 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती.
53 धावा लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले त्या दिशेनं टोलावून दिलंय चेंडूला. पुन्हा एकदा मोठा फटका, एका पाठोपाठ दुसरा षटकार. तर पुन्हा एकदा षटकाराला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले इथे 59 धावा. खूप मोठी धावसंख्या आणि एकंदरीत विचार केला करण नेगुरकरचा तर 13 चेंडूचा अद्यापपर्यंत खेळ केलाय आणि 5 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 44 धावसंख्येवरती खेळतोय. खूप मोठा योगदान आणि अजूनही मैदानावरती आपला खेळ दाखवत असताना पुन्हा एकदा बेगीत करण्याचा प्रयत्न, मात्र इथे झेल हवेत असेल. स्वतः गोलंदाज झेल खाली, मात्र इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडलाय आणि एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त. साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अप्रतिम खेळ. 14 चेंडूमध्ये 44 धावांची भरदार खेळी केली आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. 59 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. कुणाल म्हात्रे हा गोलंदाज षटक फेकतोय. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केले आणि 13 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाज तयार असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रल्हाद पाटील. यावेळी नक्कीच मोठा फटका मारायच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली. यष्टिरक्षकांना आपलं काम चोखपणे पार पाडलंय. ही दुसरी सफलता एका पाठोपाठ प्राप्त करतोय गोलंदाज कुणाल म्हात्रे. एकंदरीत खालडी संघाचा हा तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर असेल 59 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. तरी ते सफलता प्राप्त केले. एका पाठोपाठ 2 गडी बाद केलेत. 59 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज केतन म्हात्रे 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सूरज फौजदार यांची जागा भरून काढली आहे फलंदाजानं. मात्र इथे 59 धावा आता मात्र कुठेतरी जखडून ठेवलंय फलंदाजांना. आता कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते अंजूर संघाच्या गोलंदाजांकडून. इथे चेंडू जसा विकेटवरती लँड झाला, थोडीशी उंची घेतली चेंडूनं, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नसेल. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर खारडी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 59 धावसंख्या. तर नक्कीच 4 षटकांचा इथे खेळ समाप्त. अजूनही अंतिम षटक शिल्लक असेल आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमवतील खारडी संघाचे फलंदाज हे देखील पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये बोलूया. 4 षटकांमध्ये एकूण 59 धावा जमवल्यात. चौथ्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्या गोलंदाज कुणाल म्हात्रेनं. मात्र 2 महत्वाच्या सफलता देखील प्राप्त केल्या. आपण फलंदाज पाहतोय मैदानामध्ये केतन म्हात्रे आणि प्रल्हाद पाटील आणि केतन म्हात्रे अजूनही मैदानावरती खेळ करत असताना अंतिम षटक घेऊन येईल गोलंदाज अंजूर संघाकडून.
निखिल मात्रे. चला सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. निखिल मात्रे याच्या माध्यमातून फेकलं जाणारं पाचवं षटक कशा रीतीने असेल, कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण आपण याच्या अगोदरचे 4 षटक पाहिले. खूप खराब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 14, चौथ्या षटकामध्ये 13 आणि यावेळीच 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण षटकार. थँक्यू. एकूण धावसंख्या 65 धावा. खूप मोठी धावसंख्या इथे पाहायला मिळतोय. मात्र ते निखिल मात्रेचा विचार केला, पहिला चेंडू फेकला होता, त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवला होता. फलंदाज प्रल्हाद पाटीलनं षटकार दाखवला आणि संघाला मोठ्या आकड्यावरती नेऊन ठेवले. 65 धावा धावफलकावरती. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उठवलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑरिजन मध्ये सीमा रेषेबाहेर. एका पाठोपाठ दुसरा षटकार प्रल्हाद पाटीलच्या माध्यमातून. वरती जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. दोन्ही संघ एका पाठोपाठ 2 षटकार पाहायला मिळाले, ते म्हणजेच प्रल्हाद पाटील या फलंदाजाकडून आपली आक्रमकता आता सिद्ध करत असताना वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 षटकार दाखवले. आपली आक्रमकता दाखवतोय, आपली ताकद दाखवतोय, आपल्या बॅटचा फेस खोलतोय. 2 चेंडूमध्ये 12 धावांचे योगदान. इथे आता मात्र प्रेशर गोलंदाजावरती प्रेशर आला आणि त्या प्रेशरनं गोलंदाजी करत असताना मात्र चुकीची गोलंदाजी. जसे मागच्या चेंडूवरती 2 षटकार आले 2 चेंडूंवरती, त्यानंतर तिसरा चेंडू इथे चुकीचा फेकला, हाफ स्टंप सोडून गेला. हा अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळतोय. 72 धावा. इथे पुन्हा एकदा बिग हिट केलाय. मात्र तिसरा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रल्हाद पाटील. धन्यवाद डीजे. जर विचार केला आपण धावसंख्येचा तर 78 धावा आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोअर इथं आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकार आले. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर काल पागोटे संघानं एकूण 90 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय खार्डी संघ एकूण 78 धावसंख्येवरती पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा जमवतील हे पाहणं देखील गरजेचं असेल मैदानावरती. मात्र एकीकडे विचार केला स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रल्हाद पाटील फलंदाज षटकार दाखवतोय. निखिल मात्रे गोलंदाज खराब कामगिरी करत असताना इथे मैदानावरती इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी खराब. आता मात्र लेग स्टंप सोडून जाते हा चेंडू. 3 षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर आलाय गोलंदाजावरती. जसा कुकरवरती प्रेशर आला मॅडी का शिट्टी वाजते आणि गोलंदाजावरती प्रेशर आला का गोलंदाज कुठेतरी खराब कामगिरी करतो. मात्र इथे सफलता प्राप्त केली. झेल चांगलं पकडलं गेलंय. फलंदाज प्रल्हाद पाटीलला बाद होतोय. एकूण धावसंख्या 79 वरती खार्डी संघाचा हा 4था गडी बाद.
स्टेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तैनात, एका धावीपेक्षा इथे काहीच नाही, एकच धाव आली. संघाच्या धावसंख्येला 1ने आकार येतो. एकूण धावसंख्या 80 धावा. षटकाचा विचार केला अजूनही षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इथे सुरेख चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 5 वर समाप्त होते. 5 षटकांचा पहिला सत्र समाप्त होते आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खार्डी संघ जाऊन पोहोचला एकूण 80 धावसंख्येवरती आणि 81 धावांचं भलं मोठं लक्ष असेल ते म्हणजेच अंजूर संघासमोर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. धावांचं भलं मोठं लक्ष इथे असेल अंजूर संघासमोर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. तर 81 धावांचं लक्ष अंजूर संघ या येणाऱ्या 5 षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण करेल का? खार्डी आणि अंजूर संघांपैकी कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल, हे ऐकण्यासाठी पुढच्या सत्रासाठी आपण जाऊया. रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक एक मराठीचा सुमधुर आवाज आमचे सिनियर समालोचक दिनेश पाटील सर यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे मॅडीकडे. नक्कीच अतिशय सुरेख पोवाडा आपण ऐकतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा हे पोवाडे सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतात. मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या संसाररूपी वेळेवर उगवलेला सूर्यफूल म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज
यांचा इतिहास सदैव स्मरणात राहावा हीच तुम्हा सर्वांची इच्छा आहे. कारण खऱ्या अर्थानं प्रेरणादायी संगीतातूनच आपण आशादायी बनतो, आपल्याला प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेतूनच आपण घडत असतो. ते घडणं सदैव कायम चालू ठेवा आणि आपण घडत राहा. आपण पाहतो दोन संघादरम्यानची लढत. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. एका बाजूला संघ उभा आहे तो निधी स्पोर्ट्स गावदेवी खार्डी संघ, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी अंजूर संघ. खार्डी संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं आदरणीय दिनेशदादा पाटील यांना कोण विसरेल. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ज्यांच्या माध्यमातून तब्बल 20 लाख रुपये नकद राशी असलेली स्पर्धा संपन्न झाली आणि खार्डी गावाचं आणखीन एकदा नाव मात्र क्रिकेटच्या पटलावरती सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलं. ते आदरणीय दिनेशदादा पाटील, त्याचबरोबर आदरणीय हिरमनदादा मात्रे यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतो या सामन्याकडे. गेम इज ऑन. उत्तरार्ध सुरू होत आहे. आव्हानाचा पाठला करायचा आहे. तब्बल 81. सडेतोड उत्तर दिलं जाईल का? दिलं जाईल. यस इज इट. आम्ही फटकेबाजी करणार. आव्हान जरी मोठं असेल तर आव्हानाचा पाठलाग करण्याची क्षमता आमच्या फलंदाजीत आहे. येतोय पहिला चेंडू षटकार. पाटील ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार चढवलाय. नॉन स्ट्राईकला उभा आहे तो सुनील घरात. सुनील घरात. स्ट्राईकवर मात्र मुकेश पाटील. पहिल्या चेंडूवर हल्ला. ही स्ट्रॅटेजी, ही रणनीती पाहतो आपण क्रिकेटमधली. अगदी सिली मिडॉपला शत्रक्षक तैनात होता, त्यानं दिशा बदलली. पहिल्या चेंडूवर रणनीती आखली. 81 धावांचा पाठलाग आहे. खेळ सुरू केला खार्डी संघानं. निधी स्पोर्ट्स गावदेवी खार्डी संघ सक्षमतेचा लढा. प्रथम फलंदाजी करताना काय फलंदाजी केली आहे ती म्हणजे फलंदाज करण निगुकरनं 14 चेंडूमध्ये 44 धावा आणि प्रल्हाद पाटीलची तेवढीच त्याला सक्षमतेची जोड मात्र लाभली. क्या बात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षणामध्ये व्यूहरचनेमध्ये आपण पाहतोय अगदी शॉर्ट सिली मिडॉनला उभा आहे पाठमोरा फलंदाज. मित्रांनो, क्रिकेट जरूर खेळा. जीवाशी क्रिकेट खेळता कामा नये. जहान आहे तो जहान आहे. तर तुम्ही मात्र प्रयत्नशील राहा. परंतु क्रिकेटमधली रणनीती. चेंडू हवेत आहे. फुल टॉस चेंडू कन्वर्ट नाही करू शकला. मोठा फटका यायला हवा होता परंतु जर तरवर नाही चालत. प्रेशर क्रिएट झाला. मोठा फटका होता, फसला, परंतु इथे मात्र या मोठ्या फटक्याला कन्वर्ट झाला. झेलमध्ये पहिल्या क्रमांकाचा मुकेश पाटील बाद. इथे मात्र मोठी विकेट मिळते मुकेशच्या रूपानं. संदीप सर, आपण पाहतो की खार्डीच्या मैदानावरती जी काही नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप झाली, 20 लाखाची स्पर्धा आयोजित करणं सोपं नसतं मित्रांनो. कारण 20 लाखाची स्पर्धा आयोजित करताना ते दैदित्यमान आव्हान, ते दैदित्यमान स्पर्धा संपन्न करताना बरंच काही संकट असतील, अडचणी असतील, त्यांना मात करत ही स्पर्धा ठेवावी लागते. आणि या स्पर्धेतून सर्व काही आलबेल घडत एक मोठी स्पर्धा कशी संपन्न करायची असते दिनेश पाटील साहेबांनी दाखवून दिलं आहे. पुन्हा एकदा त्यांना, त्यांच्या कामाला, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न सलामीवीर सुनील घरतचा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. मिड विकेटला फंबलिंग तिथे पाहिली, चाचपडणं तिथे पाहिलं आणि त्याच्यामुळेच एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेने आपलं खातं खोललं सुनील घरतनं आणि धाबाकडे धावा लागला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 8 तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. खेळामध्ये रणनीती पाहतोय की मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यासाठी रणनीती आखली जाते. मी थांबणार नाही. तुम्ही कोणाला कुठेही लावा, क्षेत्ररक्षण तुम्ही लगावू शकता, परंतु ही व्यूहरचना भेदण्याचं काम मी करू शकतो. येतोय हा मात्र वाईडेस्ट मिडविकेट मधून चौकार. गोलंदाजावर हल्ले केले जातात. 1 विकेट जरूर मिळवली, परंतु इथे फटकेबाजी चांगली. व्हॉट अ शॉट.
अफलातून फटका, हाय अँड हँडसम, सर्वोत्तम फटका क्रिकेट मधला वाईड. तुम्ही पहिल्या षटकानंतर हे क्षेत्ररक्षण सजवा लगेच. आपण एवढा वेळ नाही घ्यायचा. आपण 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपली पाहिजे. तर नक्कीच 81 धावांचा पाठलाग करायचे. 16.20 ची सरासरी राखायची आणि अगदी ती सरासरी क्रॉस करतोय हा गावदेवी अंजूर संघ. तब्बल 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 बाद 18. 6 धावा मुकेश पाटीलनं टोलवल्या. 1 षटकार जळवला परंतु सुनील गरत सलामीरानं मात्र 1 षटकार 1 चौकार 1 दोरीचा फटका तब्बल 12. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबालकावर लागल्या. प्रथम उत्तरार्धामध्ये 81 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी अंजूर संघ पोचतोय 1 बाद 18 वर. अजूनही गणित आता मात्र उरलं जाईल. ते म्हणजेच 24 चेंडू 63 धावा. आव्हान मोठं आहे परंतु मोठी स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर मोठी मेहनत करावी लागते. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. माना कि अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. तुम्हाला दिवा लावावा लागेल. तुम्हाला काळोख किती असो तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचा दिवा पेटवा. थोडा स्वतःपुरता पहिला प्रकाश निर्माण करा. तो प्रकाश सर्वांना हळूहळू बहाल करीत राहील. वाव, सुंदर सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी आउटस्विंग इथे पाहायला मिळाली. विसावला यष्टरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता झाली. सौरभ मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर चांगली कामगिरी करताना पहिला चेंडू निर्धाव. कारण एक निर्धाव चेंडू बॅकफुटवर घेऊन जाईल अंजूर संघाला. तर एक निर्धाव चेंडू मात्र फ्रंटफुटवर हाणेल खार्डी संघाला. कोण बॅकफुटवर कोण फ्रंटफुटवर, कोणाची गुणवत्ता श्रेष्ठ, कोणाचा आजचा दिवस आपल्याला यशाचे ठरवेल. कारण मानकोळी संघाचा दिवस आज मात्र चांगला राहिला आहे. पुन्हा एकदा वाव, सुंदर आणि सुंदर गोलंदाजी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चौकार आला असता कदाचित चांगला बॅकअप जरूर होता. अन्यथा चौकार इथे जायला वेळ नसता लागला परंतु चांगला बॅकअप. एकही धावणे या चेंडूवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता झाली. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळतो तो म्हणजे जितू तरे. जितू तरेच्या बॅटमधून मोठे फटके येण्यासाठी त्याला 1 डाऊन दिलाय. कारण आपण पाहिला उमेशजी भोईर 1 डाऊन म्हणजे क्रिकेटमध्ये पिंच हिटर समजला जातो. ते पिंच हिटिंगचं काम दिलं जात आहे जितू तरे यांना. परंतु गोलंदाज सौरभ मात्रे आपली गुणवत्ता पणाला लावताना राईट आर्म राऊंड द विकेट. जसा आला तसा दिला विरकावून. लगावला इलू ILU. आजकाल 143 लिहिण्याची पद्धत झाली. इलू आय लव्ह यू हे प्रेमाचं प्रतीक आहे. कारण विशाल केनी यांनी सुद्धा आमच्यावर नक्कीच चांगलं भरभरून प्रेम दाखवलं. त्यांचं रुचकर जेवण अगदी खूपच छान होतं आणि त्यांचं नाव इलू ही नावानं प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे विशालजी केनी यांचंही भरभरून कौतुक. इथे मात्र एक चांगला फटका लागण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आली आहे. 1 मोठा फटक्यानंतर चांगलं पुनरागमन करताना गोलंदाज सौरभ मात्रे. 1 धाव या चेंडूवर आली आणि धाबालकर धावा लागल्या त्या तब्बल 25. आव्हान मोठं आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडू हल्ले अनिवार्य असणार आहेत. ते फटके जर तुम्ही लगावलात तर मात्र सामन्यामध्ये जान राहील. अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेमधला हा उत्तम सामना.
ट्रॅप केलाय परंतु मी तू म्हणत म्हणत गोलंदाज स्वतः सौरभ मात्र चेंडूपर्यंत पोहोचला. कॉल नव्हता, दोघांच्या मध्ये मी तू जरूर झाला, परंतु सौरभनं ओळखलाय हा झेल मला घ्यायचा आहे, माझ्या गोलंदाजीवर मी हा झेल टिपला आणि सलामीर सुनील घरातला मात्र परतवलाय. 2 फलंदाज बाद. गेम खल्लास. बचके तुरैना माझ्यापासून सावध राहा. मी धारदार गोलंदाजी करण्यामध्ये तरबेज आहे. ती तरबेज दाखवली. एक मोठा फटका जितू तऱ्हेनं दाखवला जरूर, परंतु नंतर चांगला कमबॅक करत सलामीर सुनील घरातला परतवलाय. गोलंदाज सौरभ मात्र दर्जेदार कामगिरी करताना अफलातून कामगिरी, कारण एक निर्धाव चेंडू मात्र त्रासदायक ठरणार तो या अंजूर संघाला. परंतु जर का निधी स्पोर्ट्स गावदेवी खाडी संघाला ताकदीचा खेळ करायचा असेल तिथे मात्र चांगली गोलंदाजी होतीये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जातोय. एकाद मोठा फटका तुम्हाला कलाटणी मिळणार नाही. 16.20 म्हणजे 16.20 ची सरासरी राखायची आहे. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 16 धावा कमीत कमी काढायच्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्यापुढे आव्हान आहे आणि ज्या आव्हानं उभी असतात ना त्यावेळेला पाठलाग करताना तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. लाईफमध्ये अचिव्हमेंट मिळवायचे असेल तर पहिल्यांदा टार्गेट सेट करा आणि त्या टार्गेटच्या पाठीमागे धावत तुम्ही ते अचिव्हमेंट मिळवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहा. क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. दुसरं षटक संपलंय. प्रत्येक षटकामागे तुम्हाला वेळ मिळणार नाही. 25 मिनिटांमध्ये जर इनिंग संपली नाही तर तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल, याची नोंद घ्या. खाडी संघाला विनंती करतोय 25 मिनिटं तुमच्या वाट्याला असणार आहेत फक्त आणि फक्त. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये डिसिप्लिन आली आहे. त्या डिसिप्लिन बरोबर तुम्हाला खेळावं लागेल, राहावं लागेल, नांदावं लागेल. पाहतोय आपण 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पाठलाग करताना गाव संघ जाऊन ठेपलाय तो म्हणजे 2 बाद. तब्बल